की कसं रिप्रेझेंट केलं पाहिजे स्वतःला, जेणेकरून आपली इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी असेल, काय काय असलं पाहिजे जर आपण इंटरव्ह्यूला स्पेसिफिकली जातोय तर, किंवा जॉब करायला जातोय कसं असलं पाहिजे, ग्रूमिंग चांगलं पाहिजे. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अजून कॉन्फिडंट असलं पाहिजे. करेक्ट. सो मग हे जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत जे आपण देणार आहे आपल्याकडून समोरच्याला, तर त्या देण्यामागे काय काय फॅक्टर्स आहेत तर ते आपण 1 by 1 डिस्कस करणार आहे. प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट. आणि मला सगळ्यांना हे सांगायचं की छोट्याच गोष्टी खूप जास्त मोठा इम्पॅक्ट क्रिएट करतात. असं नाही होत की आपण खूप काहीतरी मोठं केलं बिकॉज आपण ॲथलेटिक्स नाही की बाबा आपण 10 वर्ष प्रॅक्टिस केली आणि मग आपण कुठल्या तरी गेम मध्ये जिंकलो. इट्स नॉट लाईक दॅट. ही नॉर्मल जर्नी आहे, त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात. की छोट्या गोष्टी मोठे इम्पॅक्ट क्रिएट करतात. सो आजचा पहिला लेसन सगळ्यांना हा घ्यायचा की बिग थिंग्स मेक्स बिग इम्पॅक्ट. सो इम्पॅक्टफुल जर रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर स्मॉल गोष्टींवरती वर्क करावे. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे शेक हँड. बऱ्याच वेळा काय होतं, आपण फ्रेंड म्हणून शेक हँड करतो ना, बट आपण हे कॉर्पोरेट मध्ये किंवा प्रोफेशनल कल्चर मध्ये विसरून जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस व्यक्ती एखादी अननोन आहे स्पेसिफिकली किंवा तुमच्यापेक्षा सिनियर आहे, त्या केस मध्ये शेक हँड वर ट्रस्ट जातो समोरच्या. तुम्ही ट्रस्ट वर्दी पर्सन आहे. सो दॅट इज द बेस्ट साईन ऑफ ट्रस्ट. त्यामुळे शेक हँड हे असलंच पाहिजे. बरं, आता शेक हँड मध्ये काही रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण असं नाही म्हणू शकत की बाबा आपण एखाद्याला शेक हँड करतो, आपण खूप त्याचा हात पकडून ठेवलाय, त्याचा मिनिंग काहीतरी वेगळा होतो. सो शेक हँडचे पण काही रूल्स आहेत. शेक हँडचे रूल्स आहेत. 2 seconds ऑफ टाईट सेकंड, दॅट इज द रूल. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 2 seconds टाईट सेकंड हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कसं होतं की जास्त वेळ शेक हँड केला तर वेगळा मेसेज जातो, किंवा बऱ्याच वेळा आपल्याला शेक हँड करून हात हलवायची पण सवय असते. त्या पण चुकीच्या गोष्टी. जर तुम्ही प्रोफेशनल रिलेशन बिल्ड करताय, इट शुड बी प्रॉपर 2 seconds होईल. आपण हात दिला आणि मग ते करेक्ट टाइम कुठला. आपण इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस करेक्ट टाइम आहे, इंटरव्ह्यू झाल्यानंतर शेक हँड करणे करेक्ट टाइम. तुम्हाला काय वाटतं? आफ्टर इंटरव्ह्यू. आय नॉट No, actually if we are going for the new place ना, first time जेव्हा आपण जातो ना, त्यावेळेस we have to introduce ourselves. पण आपण जर इंट्रोड्यूस करतोय तर त्या केस मध्ये शेक हँड नको का? तुम्ही ऑब्झर्व करता ना, नवीन लोक जेव्हा एकमेकांना भेटतात, म्हणजे न्यूज म्हणा, आर्टिकल्स, जेव्हा तुम्ही पाहता बातम्या, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये काय बघतो आपण की जसं की आता पंतप्रधान मोदीजी आहेत, ते जेव्हा नवीन एखाद्या प्राईम मिनिस्टरला भेटतात, ते काय करतात ना. सो शेक हँड हा भेटल्यानंतर असतो. डिस्कशन संपल्यावरती करतात ती गोष्ट अलग आहे. दॅट इज अनदर पार्ट. तुम्ही करा किंवा नका करू, दॅट इज अनदर थिंग. बट मी ज्या व्यक्तीला भेटतोय तर तो खूप ट्रस्टवर्दी आहे, तो खूप विश्वासू आहे, हा मेसेज जाणं महत्वाचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही भेटता एखाद्या व्यक्तीला, अननोन पर्सनला, म्हणजे कोणी असेल, एखादा रिसेप्शन असेल किंवा एखादा रिक्रुटर असेल, एखादा HR असेल, कोणी असेल, जेव्हा तुम्ही व्हिजिट करताय त्याला भेटताय त्यावेळेस 5 सेकंड थोडं टोचीने व्हिजिट, असं मला वाटतं. आणि आय थिंक तोच एक प्रॉपर वे. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट. बऱ्याच वेळा आपल्याला शिकवलेलं असतं आय कॉन्टॅक्ट पाहिजे. पण आय कॉन्टॅक्ट म्हणजे नेमकं काय, की बाबा समोरच्याला तिथं बघत बसायचं असं आहे का? बघणं आणि आय कॉन्टॅक्ट करणं, त्या बघणं आणि आय कॉन्टॅक्ट करणं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सो आय कॉन्टॅक्ट मध्ये एक्झॅक्टली काय गोष्टी मॅटर करतात, की जसे की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखाद्याला आन्सर देत आहे तर फॉर दॅट पिरियड ऑफ टाइम यू कॅन वॉच समवन एज आईज. हे होऊ शकतं. बऱ्याच वेळा असंही होतं की बाबा मी इंटरव्ह्यूला गेलो तर त्या केसमध्ये मी एखाद्याला पाहिलं तर मी घाबरून ब्लँक झालो, असं खूप मुलं म्हणतात. होते बऱ्याच मुलांसोबत, आणि ऍज अ फ्रेशर हे होणं खूप साहजिक आहे. सो त्या केसमध्ये मला काय वाटतं की जनरली जेव्हा आय कॉन्टॅक्ट करताय तर त्या केसमध्ये जर आपल्याला ब्लँक नाही व्हायचं, त्याच्यामध्ये काही छोटे छोटे ट्रिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही फोरहेड वरती पाहू शकता, मग
मग तुम्ही आईसकडे जाऊ शकता. दॅट इज अ ट्रिक. तुम्ही ह्या गोष्टी सुरुवातीला करा, जेणेकरून तुमची जी भीती आहे ती चालली जाईल. लक्षात आलं का? कारण शेवटी तुम्हाला कुठेतरी जॉब देण्यासाठी बसले, त्या केस मध्ये तुम्ही जर प्लॅन झाला म्हणजे तुम्ही काहीच नाही बोलला तर त्याला कसं कळेल की तुम्हाला काही येतं म्हणून. आणि आय कॉन्टॅक्टनी कॉन्फिडन्स शो होतो. जर तुम्ही कॉन्फिडंटच नाही उत्तर देताना, इकडे तिकडे बघून देताय, तर तुम्ही कॉन्फिडंट नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या उत्तरावरती शुअर नाही, हा मेसेज सरळ सरळ जातो. त्यामुळे आय कॉन्टॅक्ट महत्वाचे. म्हणून आधी फोरहेडवरती बघा, नंतर हळूहळू तुम्ही आईसकडे जावा, हे पण एक वेळ सांगा. बट तुम्ही जर भिंतीकडे बघताय किंवा वेगळ्या ठिकाणी बघताय, दॅट इज अ निगेटिव्ह साईन. मग त्यांना कळ की हा असंच उत्तर देतो, म्हणजे तुम्ही शुअर आहे, अभ्यास पण खूप केला, बट तो आन्सर मधून रिफ्लेक्ट नाही होणार, त्याचा काहीच अर्थ नाही. सो आय कॉन्टॅक्ट एक महत्वाचं आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये स्माइल. आता फक्त स्माइल करायची का हसत बसायचं, हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे. काय डिफरन्स असतो स्माइल मध्ये हसण्यामध्ये? आपण एखाद्या नवीन व्यक्तीला बघून स्माइल करतो, म्हणजे काय करतो? ओळख देतो, येस यू आयडेंटिफाईड मी. तुम्ही इंटरव्ह्यू साठी गेला किंवा कुठेही नवीन प्लेसला गेला की हा चला आपण स्माइल दिली, म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला सर्व्हिस देण्यासाठी रेडी आहे, ओळख दिली, चला विश्वास तयार झाला. दॅट इज इम्पॉर्टंट. काही काही लोक खूप सिरियस असतात, आपण म्हणतो ना एकदम सिरियस, सकाळ दुपार संध्याकाळ हसणार नाही, काय नाही, काही अशा टाइप्स. बट स्माइलने काय होतं? कम्फर्टनेस तयार होतं. यू आर व्हेरी कम्फर्टेबल विथ द एन्व्हायरमेंट अँड देन यू कॅन इझिली क्रॅक दॅट इंटरव्ह्यू. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आपल्यासाठी कुठली गोष्ट लाईटली नाही पाहिजे, की आपलं करिअर आहे, आपण आयटी मध्ये चाललो बरोबर, तर काही गोष्टी जसं टाईम सेकंड पर 2 सेकंड, आय कॉन्टॅक्ट आणि स्माइल, ह्या गोष्टी त्या पर्टिक्युलर ड्युरेशन साठी पाहिजे. इट्स नॉट फॉर अ थ्रूआउट. थ्रूआउट जर करता का संपला विषय, मग नाही, तुम्ही खूप लाईटली घेतलं पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे स्माइल फॉर सम टाइम इज मोर इम्पॉर्टंट. लक्षात येते? आवाज येते माझ्या शेवटपर्यंत? ओके चालेल. आता तिसरी महत्वाची गोष्ट, आता ह्या बेसिक गोष्टी झाल्या ज्या तुम्हाला जनरली माहितीच होत्या सगळीकडे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बॉडी लँग्वेज. ह्या गोष्टी छोट्या पण खूप महत्वाच्या आहेत. जर आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो आणि 90 स्ट्रेट बसून बोललो तर काय होईल? आता सर कुठून आलो तर काय होईल? क्या होगा? हम सीधा सीधा बैठ के आए थे. बात करेंगे तो थोड़ा समझ में आएगा कि इंसान पता रहेगा, समझा रहा है तो अच्छे से सुनेगा भी. समझे और स्टेक बोल के नॉर्मल व्यक्ति आ जाए तो ऐसा लगेगा कोई आया बड़बड़ करके चलेगा. एक्झॅक्टली. जस्ट लाईक द न्यूज. ज्या न्यूज तुम्ही बघता टीव्हीवरती, त्या न्यूज मध्ये जर सिटिंग मध्ये एखादी न्यूजची लेडी असं सांगणारी, आपल्याला बोरिंग वाटतं. पण त्याऐवजी ते नाही का टीव्ही सुरू झालं की चॅनल लागतो बघा, लागतो. किती लोकांनी पाहिलंय? काय होतं ते बघून? एक्साइटमेंट. थोड्या वेळासाठी एक्साइटमेंट वाटते, थोड्या वेळाने काय होतं? नको वाटतं, इरिटेटिंग होतं. त्याच्यात काय ऑब्झर्व केलं तुम्ही त्या गोष्टीमध्ये? न्यूज मध्ये काय डिफरन्स आहे की न्यूज ह्या जनरली बसून नाही का नॉर्मली सांगितलेलं असतात, त्या बोरिंग वाटत काही वेळाने. पण नागपूरमध्ये जे लोक आहेत त्यांचा जो सेल्स होतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की त्यांची बॉडी लँग्वेज. आवाज तर त्यांचा मोठाच आहे, पण त्यांचे हातवारे, बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व. आणि म्हणून एखाद्या व्यक्ती इन्व्हॉल्व होतो. सो बॉडी लँग्वेज मध्ये स्ट्रेट बसून इंटरव्ह्यू देऊन आलं म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज खूप भारी असते आणि तुमचे हातवारे पाहिजे. जर तुम्ही एखाद्या निगेटिव्ह गोष्टीबद्दल एक्सप्लेन करताय, समजा तुमचा गॅप झाला एज्युकेशन मध्ये, त्याबद्दल तुम्ही सांगताय की बाबा ऍक्सिडेंट झाला होता, तुमचा पण थोडासा नॉर्मल इमोशनल पाहिजे. जर तुम्ही अचिव्हमेंट बद्दल बोलताय की हा मी एखादी गोष्ट अचीव्ह केली, तर ऍटलीस्ट त्यामध्ये थोडंसं एनर्जी पाहिजे की हा मी ही गोष्ट अचीव्ह केली. ह्याला बॉडी लँग्वेज म्हणायचं असतं बरोबर. बऱ्याच वेळा मुलं काही लोक पण हलवतात, हा यस नो, काहीतरी एक्सप्रेशन द्यायचे असतात. सो त्याला बॉडी लँग्वेज म्हणायचं. त्याच्यामुळे ही लँग्वेज तुमच्या बोलण्यामध्ये आताच पाहिजे. असं नाही होऊ शकत की बाबा तुम्ही गेला इंटरव्ह्यू दिला निघाला झालं नाही. इव्हन एकाकडे तुम्ही माणसं आहेत आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलताय, तर तुमच्या बोलण्याचा जर समोरच्यावरती इम्पॅक्टच नाही होत तर त्याला काहीच नाही. बोलणं ही इम्पॅक्टफुल पाहिजे. आणि इम्पॅक्टफुल बोलणं तेव्हा होतं ज्यावेळेस तुमचं आय कॉन्टॅक्ट असतो, स्माइल असते आणि तुमचे एक्सप्रेशन असतात. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्ही प्रॉपर प्रिझेंट करू शकता. तो पॉइंट नाही. आलं लक्षात? तर बॉडी लँग्वेज साठी जर तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलायचं त्यासाठी नॉलेज असणं महत्वाचं आहे. नाहीतर मॅडमने सांगितलंय हातवारे हलवायचे, नाहीतर बसलो हातवारे हलवत, असं नाही झालं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कुठल्या वेळेला काय बोलायचं
हे पण होतं. जसं तुम्ही मोदीजी बघता, त्यांचे भाषण खूप वेळा ऐकतात, तर त्यांचे भाषण बघायचे कधी पण बघा. भाई इमोशनल टच आहे, पण टोन पण तसा असतो, अटायर पण तसा असतो, बॉडी लँग्वेज पण म्हणून ऐकावं असं वाटतं आणि बघावं असतं, नाहीतर बोरिंग होईल. आलं लक्षात? त्यामुळं बॉडी लँग्वेज महत्वाची आहे. आता ह्यानंतर बाकी गोष्टी ज्या की ऍज अ फ्रेशर आपल्याला माहित नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला गेलात, आता सगळं ओपन झाले म्हणजे ऑनलाईन इंटरव्ह्यू शक्यता नाहीच राहिला आता, तर त्या केसमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला ऑब्झर्व खूप लोक करतात. इफ यू आर गोइंग फॉर द इंटरव्ह्यू, इफ यू आर बिकमिंग पार्ट ऑफ समवन्स कंपनी किंवा समवन्स फॅमिली, इन दॅट केस दे ऑब्झर्व. सगळे लोक ऑब्झर्वेशन करतात. मॅक्झिमम टाइम सीसीटीव्ही पण असतात. आपल्या जनरली असं वाटतं की एक व्यक्तीला इंटरव्ह्यू घेतला, तसं नाहीये. बॅकएंडला मल्टिपल लोक असतात की जे तुम्हाला ऑब्झर्व करतात. त्यामुळे असं नाही म्हणायचं की चला माहिती थोडा फ्री टाइम मध्ये तुम्हाला रील बघून. खूप वेळा असं होतं, खूप वेळा ऑब्झर्व केलं जातं आणि कंपनीमध्ये असं नाहीये की जो इंटरव्ह्यू घेतो तोच ऑब्झर्व करतो. बाकी बरेच लोक ऑब्झर्व करतात आणि प्रत्येक जण त्याचा तुमचा फीडबॅक देतात की नाही त्याचं हे असेल त्याचं ते. सो मला हे सांगायचं की हे जे आपण इमॅजिन करतो ना की चला माझा इंटरव्ह्यू आता काय माहिती कधी होतोय, ते थोडासा लाईटली घेतो गोष्टीला, नाही. यू हॅव टू बी व्हेरी सिरियस बिकॉज इट्स ऑल अबाउट युअर करियर. त्या केसमध्ये तेवढं सिरियस तुमचं असलंच पाहिजे. असं नाही की बाबा चला मी माझा टाइमपास करतो, हे करतो, चुकून जावा मोठा झाला, नाही. ह्या गोष्टी शक्य तेवढे अवॉइडच करा, कारण सीसीटीव्ही प्रत्येक ठिकाणी असतात आणि फक्त असतच नाही, तेवढं वॉचमन प्रत्येकाचा असतो. त्यानंतर पोज सगळ्यात महत्वाचं. आपण कसं बसतोय, खूप मुलांना क्रॉस लेग बसायची सवय असते. क्रॉस लेग मीन्स तुम्ही इन्फॉर्मेशन घ्यायला बिलकुल रेडी, यू आर लिव्हिंग द बॉसी लुक, म्हणजे बॉसी लुक म्हणतात ह्या गोष्टीला. तर त्याचा अर्थ हा होतो की तुम्ही फक्त ऑर्डर देण्यासाठी, तुम्ही नॉलेज घेण्यासाठी नाही. सो जेव्हा तुम्हाला बसायचे ऑलवेज सिट स्ट्रेट 90 डिग्री. व्हाय? बिकॉज कारण ऍज पर सायंटिफिक रिझन जर तुम्ही 90 डिग्री नाही बसलात तर तुमच्या ब्रेनला पूर्ण ब्लड सर्क्युलेशन होत नाही. त्याच्यामागे पण सायंटिफिक रिझन आहे. असं नाही होऊ शकत की बाबा एखादी रूल्स आहेत जगामध्ये आणि त्याच्या आपल्याला बेसिक रिझन्स पण नाही माहिती. आणि जोपर्यंत तुमच्या ब्रेनला 100% ब्लड सर्क्युलेशन आहे तोपर्यंत तुम्ही 100% एनर्जी आन्सर नाही देऊ शकत. तेव्हा क्रॉस लेग क्रॉस हँड्स बिलकुल आला. दॅट शोज यू आर व्हेरी निगेटिव्ह अबाउट इट आणि तुम्ही घेण्यासाठी नाही बसले. कारण इंटरव्ह्यू ही वन वे नाहीये. जसं की तुम्हाला काही क्वेश्चन विचारला जातात तसे तुम्हालाही राईट्स आहेत. ऍट द एंड समोरच्याला विचारणार क्वेश्चन विचारलं तर त्याचं नाव काय, पोझिशन काय, कंपनीबद्दल जाणण्याचा राईट्स तुम्हाला पण. तर त्या केसमध्ये तुम्ही नॉलेज घेण्यासाठी रेडी नाहीये असा अर्थ होतो. त्यामुळं पोजेस खूप महत्वाचे. क्रॉस लेग्स क्रॉस हँड्स किंवा तेढमेढ आपण कसंही बसतोय तर ते बिलकुल अलाउड नाही. कुठे पण जावा तुम्ही, इंटरव्ह्यू मध्ये जावा, कुठेही जावा. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण खूप इम्पॉर्टंट. लक्षात येत आहे सगळ्यांचा? यामध्ये काही डाऊट वगैरे नाही. असं काही काही मुलींना सवय असते की त्यांना असं वाटतं की माझी बॅग किंवा मोबाईल किंवा पर्स तुम्ही घेईल की काय. मग महाराष्ट्रात इंटरव्ह्यू देताना आपण समोरच ठेवतात. काहीतरी नवीन ब्रँडची पर्स असते, मग ते दाखवायचा प्रयत्न करतात. मोबाईलचं कव्हर असतं. मी ह्या स्वतः पर्सनली अनुभव केलेल्या गोष्टी. इट्स नॉट समथिंग की मी त्या रिसर्च केलं. तर जमेल तेवढं अवॉइड करा, जमेल तेवढं अवॉइड करा. कारण की काय होतं, जेवढं जास्त शो ऑफ करेल ना तेवढं जास्त निगेटिव्ह इम्प्रेशन पडतं. इफ यू आर गोइंग फॉर अ जॉब, समोरच्या व्यक्तीला फक्त एका गोष्टीत इंटरेस्ट आहे, स्किल्स. दे आर नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड लाईक व्हॉट यू विअर, व्हॉट यू आर लुकिंग अँड व्हॉट यू आर ब्रिंगिंग. काहीच इंटरेस्ट नाही. कीप दॅट बॅग अवे. कोणी घेऊन जाणार नाही पळून त्या बॅगला. काही काही लोकांना खूप सवय असते त्या गोष्टी जपायची. नका करू या गोष्टी. आणि ह्या छोट्या छोट्या इमॅच्युअर गोष्टींमुळे खूप रिजेक्शन्स येतात. नेव्हर डू दॅट. तुमचा मोबाईल आहे ना त्याला सायलेंट करून आत ठेवून द्या. काही काही लोकांना ह्या पण सवय, हे पण मी ऑब्झर्व केलंय की माझ्या घरच्यांचा फोन येतोय, मी ते बोलून घेतो मी कधी पोहोचतोय. मलाच विचारतात इंटरव्ह्यू कधीपर्यंत चालणार आहे. मी म्हणते उद्याचे बाबा तू थांबूच नको माझ्यासमोर. दिस इज नॉट द ऍक्च्युअल वे. नेव्हर. समोरच्याला कधी असं फील नाही झालं पाहिजे की तुम्ही त्याला तुम्ही सेकंडरी प्रायोरिटी म्हणून विचारलं. काहीच उपयोग नाही या गोष्टींचा. कारण तुम्ही स्वतःला खूप वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करताय. दॅट इज नॉट द ऍक्च्युअल वे अँड दिस शुड नॉट बी द वे. लक्षात येते सगळ्यांच्या? ह्या गोष्टी जर कधी झाल्या असतील चुकून तर अवॉइड करा. बॉडी स्पीक्स लाउडेस्ट. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेवढं चांगलं रिप्रेझेंट कराल तेवढं जास्त पॉझिटिव्ह. एकाने तुम्ही सांगितलं होतं पॉझिटिव्ह वाईब्स. तुम्ही सांगितलं होतं पॉझिटिव्ह वाईब्स तेव्हा जातात जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह असणं म्हणजे काय की आम्ही पास होणारे म्हणून अभ्यासच नाही करायचा, याला म्हणतात का पॉझिटिव्ह असणं? मग कशाला म्हणायचं?
पॉजिटिव होना मतलब क्या आता है? इंटरव्यू चल रहा है, ठीक है, उसके अंदर जो अपन इंटरव्यू क्रैक करेंगे, अपन लोग ऐसे सोचना नहीं कि अपन फेल होने वाले हैं। मतलब कैसे अपन जो इंटरव्यू सोचिए कि अपन माइंड में फेल होने वाले हैं, भाई क्या होगा, सवाल क्या पूछेंगे, रिजेक्शन हो जाएगा, नहीं हो पाएगा, सिलेक्शन वाला नहीं होगा। सो राइट, वी शुड थिंक पॉझिटिव्हली, दॅट इज द पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वाईब्स मिळणं म्हणजे काय असतं की बऱ्याच वेळा लोकांना मूडनुसार काम करणं पसंत असतं. किती मुलं तिथे त्यांना मूडनुसार काम करायला आवडतं. आज माझा मूड खूप चांगला आहे, अभ्यास करणार. किती येत असेल असतात सगळे. आज तुम्ही आहेत, मला सांगा मूड चांगला नाहीये म्हणजे नेमकं काय होतं? झोप झाली नाही. बरं, झोप होण्यासाठी किती आवर्स गरजेचे आहेत? मग तुम्ही असं केव्हा म्हणता की झोप झाली नाही? आता मला सगळ्यांनी हे सांगाच की तुम्ही खरंच किती वेळ झोपता. अंदाजे सांगा, आकडे किती तास? 7, 8, 7, 2 तास, 10, 4. कोण म्हटलं 4? का? ओके, 5. बरं, किती लोक असं बिलीव्ह करतात की दुपारची झोप मला पाहिजेच? सॉरी, आय कांट सो सॉरी. लास्ट टू लास्ट सेशन मध्ये आठवत असं सांगितलं होतं की तुमच्या एजच्या 21 ते 30 वयापर्यंत रिमेंबर काम केलं पाहिजे. किती मुलं होते त्या सेशनला? 1, 2, 3 सगळेच होते. काम केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? 21 to 30. आपण जर तरुण आहे म्हणजे आपल्याला हेल्थ इश्यूज नाही. आपण जर तरुण आहे, आपल्याला फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी नाही. वी डोंट हॅव किड्स. वयस्कर लोकांची जबाबदारी आपल्या अंगावर नाही. ठीक आहे, सांगायचा मुद्दा काय की जर तुम्ही एवढे फ्री आहे, युटिलाइजिंग अपग्रेड करण्यासाठी वापर, नॉलेज घ्या. आणि हा पॅच असा आहे की ह्यामध्ये तुम्हाला नॉलेज घ्यायचे, याच्यावरती फोकस पाहिजे. म्हणून मग जगून राहायचं असं नाही. 8 hours स्लीप मोर दॅन इनफ फॉर द यंग पीपल. खूप झाली, त्याच्यापेक्षा जास्त गरजच नाही. आणि प्रॅक्टिकली स्पीकिंग, जर आता आपल्याला आपण जर आता काही बनू शकत असेल ना तर ह्या एज मध्ये बनू शकतो. त्यानंतर काही नाही बनण्यासाठी. बिकॉज आयटी कंपन्यांचे पण रूल्स आहेत की 30 अबोव ते घेत नाही आयटी मध्ये. दे आर हॅव्हिंग एज क्रायटेरिया, दे डोंट आस्क. कारण त्यांना पण माहिती की काही बनायचं असेल तर ह्या एज मध्ये बन, त्याच्यानंतर नाही. सो दीज आर द क्रायटेरिया. नॉन आयटी कंपनीज मध्ये पण ह्याच क्रायटेरिया. देर आर लॉट मेनी स्टुडंट्स हू गो फॉर एमपीएससी यूपीएससी प्रिपरेशन फॉर सो मेनी इयर्स. They use their valuable time and they come back for the career. They already lost their 7-8 years. काहीच उपयोग नाही या गोष्टी. सो मला सांगायचंय की त्या पिरियड मध्ये जर तुम्ही प्रॉपरली डेडिकेशन जर नाही करू शकत या छोट्या छोट्या गोष्टी, तर त्याच्या पुढे करण्यात काहीच अर्थ नाही. कारण त्याच्यानंतर केलं तरी ऑपॉर्च्युनिटी होईल. त्यामुळे दिस इज द प्रॉपर टायमिंग. त्या टायमिंगचा पुरेपूर वापर करा. मॅक्झिमम लर्निंग वरती फोकस करा, प्रॅक्टिस वरती फोकस करा. पण घेत नाही, आपल्याला इरिटेशन होतं कारण आपल्याला कुणी प्रायोरिटी देत नाही. तसंच इंटरव्ह्यू मध्ये बेस्ट लिस्नर असणे खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तुम्ही जो प्रॉपर ऐकूनच नाही घेत समोरच्याचं, तोपर्यंत तुम्ही प्रॉपर आणि करेक्ट रिस्पॉन्स नाही देऊ शकत. ती रिॲक्शन झाली, सगळी सांगितलं रिॲक्शन ऑलवेज डेंजरस. रिॲक्ट नाही करायचं, रिस्पॉन्स करायचा. त्यासाठी बेस्ट लिस्नर असलं पाहिजे. प्रॅक्टिस गुड हायजीन अँड ग्रूमिंग हे पण इम्पॉर्टंट आहे. जसं आता आपण डिस्कस झालं हायजीन बद्दल, तर त्या पण गोष्टी आहेत. ग्रूमिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत तुम्हाला तो प्लॅटफॉर्म मिळणार नाही, जसं की आता आपल्या इथे मग प्रिपरेशन असतं, तो प्लॅटफॉर्म याचं पहिलं रिझनच हे की जोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की कसं बोलायचं, कसं वागायचं, तोपर्यंत तुम्ही ते गोष्टी समजून नाही घेऊ शकत. कसं झालं, त्याच्यामुळे कन्सिस्टंट प्रॅक्टिस, जसं की मी नेहमी सगळ्यांना सांगते, जसं की टेक्निकल महत्वाचं आहे, तसंच बाकीचे राऊंड पण महत्वाचे आहे. हे पण तितकेच महत्व. निगोशिएशन पण जमलं पाहिजे. एखादा म्हटलं फ्री मध्ये करतो का, काय बोललं पाहिजे आपण? फ्री मध्ये तर नाही करू शकत ना, प्रॉपर आन्सर केला पाहिजे. मग काय बोलू, टेक्निकल वर्ड प्रोफेशनल लँग्वेज माहिती पाहिजे.
तर निगोशिएशन पण जमलं पाहिजे. एचआर पण तितकाच महत्वाचा. कसं झालं या सगळ्या गोष्टी. त्यानंतर बाकी जसं की म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट. मग फर्स्ट इम्प्रेशन मध्ये काय काय येतं कोणी सांगेल मला? फर्स्ट इम्प्रेशन तुम्ही समजा एखाद्या हॉटेलमध्ये एंट्री केली, तिथल्या स्टाफला 3 सेकंड लागतात हे जज करायला की तुम्ही बिझनेस करता का जॉब करता का तुम्ही त्यात वेगळं काही करता. का लागतं बरं? काय असे पॅरामीटर्स तुम्ही जज करता? कम्युनिकेशन, तुम्ही तर बोलतच नाही. एंट्रीची गोष्ट चालली बॉडी लँग्वेज, तोपर्यंत बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स, अजून करेक्ट ड्रेसिंग. माझी आई मला नेहमी म्हणायची की आपण कधी कुठं गेलो ना तरी आपल्याला हा क्वेश्चन नाही विचारत की आपण काही खाल्लं पिलं. ते काय विचारतात समोरचे लोक काय बघतात, विचारत नाही. बघतात काय की आपण काय कपडे घालतो. हे खूप मॅटर करतात. आपले कपडे भले साधेसुधे असो पण ते प्रॉपर क्लीन आणि प्रेस करून पाहिजे. खूप मॅटर करतात ह्या गोष्टी. आणि आपण त्याला जेवढं जास्त इग्नोर करतो तेवढं त्याला बॅक फायर होतात. नो वन शुड जज. आणि हे जे आहे ना की बाबा नेव्हर जज अ बुक बाय कव्हर, हे जरी खरं असेल ना तरी ते 100% खरं नाही असू शकत माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण मला असं वाटतं की जेवढं नॉलेज आपल्या आतमध्ये आहे तेवढंच आपण जर प्रॉपरली रिप्रेझेंट केलं तर त्याला तो प्लॅटफॉर्म मिळू शकतो. पण जर आपण त्याला प्रॉपरली रिप्रेझेंट नाही केलं आणि त्याला एक वेगळं रूप दिलं की नाही मी गरीब आहे, जॉब लागला मी करेन, जॉब लागला हे करत नाही, मग तुम्ही किती प्रिपेअर्ड आहे त्या गोष्टीसाठी? हा पण एक क्वेश्चन आहे ना. आपण किती प्रिपेअर्ड आहे? आपण करतोय की नाही प्रिपरेशन? आपली प्रिपरेशन कशी रिफ्लेक्ट करते? कारण तुमच्याकडे तेवढा एकच तास असतो इंटरव्ह्यूचा. त्याच्यातच तुम्हाला ठरवायचं असतं की बाबा समोरच्याला घ्यायचं का सोडायचं. जर त्याच्यामध्ये इम्प्रेशन क्रिएट नाही करू शकतो काय नाही होणार. लक्षात येते सगळ्यांच्या. नेक्स्ट आहे प्रेस पब्लिकली क्रिटिसाइज. आता याच्यामध्ये पण भरपूर वेळा काय होतं की आपण म्हणजे एकामेकांच्या मध्ये आता तुम्ही टीम मध्ये असता स्टुडंट्स ग्रुपमध्ये तुम्ही, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडत तर आपण तिथे रिॲक्ट करतो. पण ती रिॲक्शन देताना आपण हे पाहणं विसरून जातो की आपल्याला बाकीचे पण लोक ऑब्झर्व करतात. मग आपण जेवढं 80% चांगलं केलं ते लोक विसरतात आणि आपण जे 1% खराब बोलतो. त्यामुळं कधीही तुम्हाला रिॲक्ट करायचं असेल तरी ते प्रायव्हेटली करा. एखाद्याची गोष्ट नाही आवडली तर त्याला इमिडिएटली सांगा एकट्याला की बाबा आज सकाळी झालं त्यामध्ये असं घडलं, ही गोष्ट नाही आवडली, त्या तिचं करेक्ट नाही. तुम्ही पब्लिकली बोलायला लागलात तर कदाचित तुमचे पॉझिटिव्ह पार्ट कोणाला माहित नसतं, त्याला असं कळलं की हा व्यक्ती खूप अग्रेसिव्ह आहे, त्याच्याशी बोलायला नको, त्याच्याशी फ्रेंडशिप नको करायला. हा आपला बेस्ट करी बनून नाही शकतो. अजून बाकी लिडरशिप पर्सनॅलिटीमध्ये येतं की आपल्याला जर समोरला प्रायोरिटी द्यायची आहे तर त्याच्यामध्ये आजकाल फोनची खूप सवय आहे. प्रत्येक जण ऍडिक्टेड आहे फोनमध्ये. मी पण त्याला अपवत नाही. आपल्या नेहमी हातात मोबाईल असतो कारण ते आपल्या कामाची गरज आहे. पण मग जेव्हा आपण समोरच्याशी कम्युनिकेशन करतोय तर त्या केसमध्ये तो फोन साईडला ठेवला पाहिजे की नको. तर ते फोनमध्ये बघता बघता आपण जनरली म्हणतो हा तू बोल मी ऐकतो. त्याचा अर्थ हा होतो की आपण समोरच्याला सेकंडरी प्रायोरिटी देतो, त्याला आपण प्रायोरिटी देत नाही. तर मग ह्यामुळं कसं होतं की होऊ शकतं की त्याचा जो विषय आहे तर तो खूप सिरियस असे होऊ शकतो. त्यामुळं जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीशी बोलायचंय त्यावेळेस तुमचा मोबाईल तुम्ही सायलेंटवर ठेवा किंवा साईडला ठेवा, मग त्याच्याशी बोला. त्याला वाटेल की चला आपल्याला प्रायोरिटी देऊ. आपल्याला कधी राग पण येतो की अरे काय मी मताचं बोलतोय तू फोनमध्ये आहेस, होतं ना असं, जनरली असं होतं. मग ह्या गोष्टी आपण आधी टाळल्या पाहिजे. आपण जो मेसेज देतो ना समोरच्याला त्याचा समोरचा ड्राईव्ह होतो. दॅट इज द करेक्ट वे. नेक्स्ट आहे सनग्लासेस. जसे की बऱ्याच लोकांना सवय असते की भेटलो आपण इकडे मुलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत पण सनग्लासेस घालून समोरच्याशी बोलायचं जसं आहे तसं. तर त्याचा लाईक जुना अर्थ होतो, जसं मी पीक टाकले त्याच्यामध्ये राजा महाराजांचं. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल रामायण महाभारत किती लोकांनी पाहिले इथे. तर तुम्ही हे पण पाहिलं असेल की त्याच्यामधले जे राजा असायचे ते वरती बसायचे, प्रजा खाली बसायची. त्या काळात ती हायरार्की होती. राजांवरती बसायचे, प्रजेने खाली बसायचं, राजा हा वरती. तो अर्थ होतो सनग्लासेसचा. जर तुम्ही सनग्लासेस घालून बोलताय एखाद्यासोबत तर तुम्ही राजासारखं ट्रीट करताय, समोरची प्रजा म्हणजे तुम्ही एखाद्याला स्लेव समजता. त्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी घेऊन चालावं, you have to remove your glasses when you have to talk with someone else. That is the correct. Next, treat a worker with same respect as CEO.
तिथून पण लोक खूप जज करतात की बाबा आपण एखादा गाय होते त्याला आपण काहीतरी बोललो आणि एखाद्या सिनियर सोबत सिनियर सारखं. तर मला असं वाटतं की त्याच्यानी त्या टीम मेंबरला मला काही फरक नाही पडणार, बट त्याच्यामुळे तुमचं जे इम्प्रेशन क्रिएट होते बाकीच्यांच्या नसेल ते चुकीचं होतं. तर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी जर चांगली बनवायची असेल किंवा क्रिएट करायची असेल ते इम्प्रेशन शेवटपर्यंत ठेवायचं असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात, नाहीतर यू विल बी हॅव्हिंग निगेटिव्ह इम्प्रेशन. आणि व्यक्ती जो आहे ना तर त्यामध्ये समजा आता मी बोर्डवरती भले काही लिहिले नाही लिहिलं त्याला निगेटिव्ह गोष्टी जास्त दिसतात. मी जर काही लिहिलं त्यातल्या एखादं स्पेलिंग चुकीचं असेल तर तुम्हाला ते दिसणार. मी 10 गोष्टी चांगल्या लिहिल्या तुम्हाला त्या नाही दिसणार का, कारण माणूस हा असा बनलेला प्राणी आहे की जो फक्त दुसऱ्याच्या चुका काढतो. त्यामुळं तुम्ही जेवढी चांगली पर्सनॅलिटी क्रिएट केली, इम्प्रेशन चांगलं क्रिएट केलं ते सगळं पाण्यात जातं. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी अवॉइड करायला लागतात. डोंट स्क्रोल व्हेन समवन शोज यू आर एंगेज. सो ह्या पण गोष्टी एखाद्याने ट्रस्टने तुम्हाला मोबाईल दिला की बाबा हा हा माझा किस्सा आहे तर त्या केसमध्ये तुम्ही जास्त स्क्रोल करत गेला, मेसेज पाहिला, अजून स्क्रोल केलं म्हणजे तुम्ही त्याच्या प्रायव्हेट गोष्टीमध्ये एंट्री केली विदाउट परमिशन. अगेन यू आर क्रिएटिंग युअर निगेटिव्ह इम्प्रेशन. हे पण चुकीचं पार्ट. नेक्स्ट, वेन समवन पेज पे नेक्स्ट टाइम. बरं, इथे किती मुलं आहेत, काय म्हणतात त्याला, तू तेरा मैं मेरा असं पे करतात. हा, किती मुलं करतात? सगळेच करतात. सो ठीक आहे, दॅट इज अनदर पार्ट. तर मला असं वाटतं जनरली जर आपल्यासाठी जर कोणी पे करत असेल ना तर वी शुड पे नेक्स्ट. तो रिस्पेक्ट आपण आपला घेऊन चालू. आणि इफ यू बॉरो समथिंग रिटर्न विथ इंटरेस्ट सगळ्यात महत्वाचं. जसं की ममता नाही बघितली, मी एकदा आमच्या टीम मेंबरकडून इयरिंग घेतलं होतं ऑकेजनसाठी, कारण माझ्याकडून विसरलं होतं आणि माझ्यासाठी ते पॉसिबल नव्हते की बाबा जाऊन घेऊन येणं. सो जेव्हा मला तिला ते रिटर्न द्यायचं होतं त्यावेळेस मी अजून एक सेट घेतला छोटासा मला जो आवडला होता आणि मी तिला त्याच्या सोबत दिलं. तर नेक्स्ट टाइम ती किती इंटरेस्टेड असेल मला ती गोष्ट देण्यासाठी. रिटर्न विथ इंटरेस्ट. जर कुणाची बाईक घेत आहे तर पेट्रोल भरून द्या, पेट्रोलला पैसे नाही तर कमीत कमी स्वच्छ साफ करून द्या, वॉश करून द्या. दॅट इज द करेक्ट अप्रोच. लक्षात आलं का? तुम्हाला तर वाटत असेल की लोकांनी तुमच्यासाठी तुमच्या सोबत चांगलं वागावं किंवा तुम्हाला गोष्टी द्याव्या. जर तुम्ही घेत असाल तर त्या केसमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला कसं ट्रीट करता हे खूप मॅटर करतं. एखाद्याकडून पैसे घेतले तर 10 रुपये जास्त द्या नेक्स्ट टाइम. तर तुम्हाला खुशी खुशी देईल, पण विचार की मित्र तुला गरज आहे का? होईल ना असं? मग ह्या गोष्टी तुम्ही करत होता की नव्हत्या कधी? करताय तुम्ही, व्हेरी नाईस, गुड, चांगली गोष्ट आहे. होतं असं की आपण ठरवायचं असतं की आपलं एन्व्हायरमेंट कसं. बघा, जगाला तुम्ही बदलत बसला तर जग नाही बदललं. बदलायचंय आपल्याला स्वतःला, कारण आपल्याला प्लेस व्हायचं. आजचं जे सेशन झालं याचं एकच मोठी नीलच मोरल आहे. जसं मी सगळ्यांना शिकवते सांगते की तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप असल्याने आणि तुमचे इम्प्रेशन फक्त तुम्हाला फायदा होतो, जगाला फायदा होत नाही. आणि ऑलवेज नेव्हर गिव्ह अ चान्स की बाबा समोरचं तुम्हाला जज करेल. लक्षात येते सगळ्यांचं? आजचं जे थ्रू आउट सेशन झालं याच्यामध्ये काय डाऊट करीच, कुठली छोटी गोष्ट. हा कश जैसा आय कॉन्टॅक्ट विषय होता ना कि अपने जो इंटरव्यू क्रैक करते हैं, आय कॉन्टैक्ट जरूरी है. ठीक है, भाई आय कॉन्टैक्ट में जैसा होता है कि एक आधा इंटरव्यू का क्रैक करे, उसमें एक आधा सवाल पूछा गया और वो अपना कभी समझा गलत हुआ तो उसमें अपन आय कॉन्टैक्ट बात करेंगे कि इधर बात करेंगे, मतलब देखना कैसा पड़ेगा. तो अपन कॉन्फिडेंस नहीं को आंसर पर देना सही है कि नहीं है. देखो, फर्स्ट ऑफ ऑल आपका आंसर सही या गलत जिसके लिए सामने वाला कभी कोई एक्सप्रेशन देगा ही नहीं, वो देता ही नहीं, क्योंकि उसको ना आपको पॉजिटिव सिग्नल देना है ना नेगेटिव देना है. उसको जो भी सिग्नल देना है वो उसके एचआर को देना, जो आपका फीडबैक देगा. आपने बात करें पर आपने कुछ पूछा मुझे उसको पता नहीं है तो फिर मैं आई कॉन्टैक्ट से बात कर सकता है कि तो आप आई कॉन्टैक्ट से बताऊंगे कि मुझे अब पता नहीं है, आई विल लर्न इट. देयर आर ऑलवेज अ पॉजिटिव वेज टू हैंडल द इंटरव्यू. देखो, इट्स ऑल अबाउट द हैंडलिंग सिचुएशंस. अगर आपको अब पता नहीं ना तो आप बोलो ना कि मुझे अब पता नहीं, बट आई विल लर्न इट बिकॉज आई एम इन द फेज ऑफ लर्निंग. एंड माय हॉबी इज दैट कि आई ऑलवेज लाइक टू लर्न न्यू थिंग्स डेली. आप उसको पॉजिटिवली हैंडल करो. व्हाई यू आर नेगेटिव एंडिंग इन नेगेटिव वे, नेवर से नो.
देखो इंटरव्यू कभी भी ना नहीं बोलना, वो ना के लिए आपको सैलरी नहीं देगा, वो किसके लिए सैलरी देता है? नहीं, स्किल्स के लिए देता है। एंड स्किल्स ऐसी चीज नहीं कि जो डे 1 में आएगी, स्किल्स के लिए अपग्रेड करना पड़ता है, सीखना पड़ता है, तभी तो वो होगा। समझ गए? लाइक कुछ डाउट्स, क्वेरीज, एनीथिंग एल्स लास्ट? ह्याच्या काय डाउट्स, क्वेरीज, काय नवीन गोष्टी कळाल्यास? सगळ्यात महत्वाची नोट, जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की बाबा मी ह्या कपड्यात खूप सुंदर दिसतो, ते कपडे बिलकुल घालून जाऊ नका इंटरव्ह्यूला। खूप आवडणारे टॉप घरीच ठेवा। जे मी पिक्स दाखवले फॉर्मल कपडे ते घ्या, फॉर्मल कपडे खूप स्वस्त असतात, पण फॉर्मलच घालून जा। असं खूप होतं आपलं की नाही, मला म्हणजे जेव्हा आपल्याला जगात वावरायचं आहे ना, तर तेवढे ऑकेजन क्रिएट करून ठेवलेत ऑलरेडी माणसांनी, जसं की लग्न आहे तिथं खूप नटून नटून जा, मला काहीच ऑब्जेक्शन नाही। एखाद्या पूजेला चाललास, छान जा, गजरा लावून जा, अजून व्यवस्थित जा, कुर्ती घाला, सगळं काही करा, त्या गोष्टीसाठी ते ऑकेजन, जसं नरेंद्र मोदीचं एक्झाम्पल दिलं, जर भाषण द्यायला जातात तर ते तसे कपडे तसा पेटा घालतात, तसंच जर इंटरव्ह्यू राहतं तर तसंच जा। असं नका जाऊ की माझ्याकडे हे अवेलेबल आहे किंवा मला हे आवडतं म्हणून मी ते घालून घेईन। दॅट इज द रिझन फॉर रिजेक्शन। व्हाय? कारण फ्रेशर्सला कमीत कमी जॉब करून मॅक्झिमम कॉम्पिटिशनला फेस करावं लागतं, म्हणून हे सगळं सांगावं लागतं आम्हाला। कारण खूप सारे मुलं अजूनही खूप लाईटली घेतात इंटरव्ह्यूज, अपना टाइम आएगा असा टी शर्ट घेऊन जातात, त्याचा टाइम कधीच येत नाही। ट्विटरवर ते लाईन बघूनच फ्लॅट होतो की नाही बस। लिटरली खूप वेळा कपड्यांवरून डिस्कशन होतात की हे तुम्ही कॉर्पोरेटमध्ये हे घालून आलात, हे होतं खूप वेळा। सो नेव्हर डू दॅट। तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाताय ना, एवढं प्रोफेशनल, एवढं फॉर्मल जा की त्यांचा फोकस फक्त तुमच्या बोलण्यावरती, स्किलवरतीच पाहिजे, बाकी कुठल्याच गोष्टी लक्ष नाही गेलं पाहिजे, इतकं फॉर्मल पाहिजे। खूप मुलं अलग अलग हेअरस्टाईल्स करतात, काय काय करतात, तर ती हेअरस्टाईल त्या ओकेजनसाठी ठेवा। मला असं नाही म्हणायचं की तुम्ही त्या गोष्टी करूच नका, तुम्ही जरूर करा, त्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत। जर तुम्ही एवढं म्हणजे नाही का, जसं की फ्युचरमध्ये जाऊन जॉब करणार, 4 पैसे कमवणार, तर आपल्याला वाटतं ना शॉपिंग करा, इन्व्हेस्ट करा, जरूर करा, त्या गोष्टी तुमच्यासाठी, पण ते त्या ऑकेजनसाठी करा। जसं की वडाची पौर्णिमा आहे, तिथे तुम्ही जावा, करा, काय करायचं हरकत नाही। जर तुम्हाला वर्क करायचंय तर त्या वर्क मध्ये तशाच गोष्टी पाहिजेत, कॉर्पोरेटमध्ये तेच चालतं, नाहीतर लोक हसतात, सिंपल। मग तुम्ही त्यांचा पार्ट नाही, जसं की बकरी आहेत बघा, एकसारखे असतात सगळे, त्यांचा तोच टाईप असतो, फिक्स आहे। तसं कॉर्पोरेटमध्ये प्रॉपरच पाहिजे, फॉर्मलच पाहिजे। जर तुम्ही नॉन फॉर्मल करता ते विल नॉट इव्हन आलं, गरज नाहीये, कारण फ्रेशरची संख्या खूप आहे। असं नाही की त्या कंपनीला गरज नाही, जसं की आपण म्हणतो ना की बाबा कंपनीला काही गरज नाहीये का, 150 करोड लोकसंख्या आहे, खूप लोक आहेत, कॉम्पिटिशन। सो जर तुम्हाला तयारीच करायची ना, तर एवढी चांगली करा, एवढं प्रिपेअर्ड आहे त्या गोष्टीसाठी की तुम्हाला रिजेक्शनचा काही चान्स नका सोडू, रिजेक्शन आलंच नाही पाहिजे। याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड। पाऊस येईल किंवा नाही येईल, मी छत्री घेऊन जाणार, बिकॉज आय एम रिलॅक्स, येईल आता नाही मला नाही माहिती, नाहीतर पावसाच्या अरे आज ढगाले, येईल का, पडेल का, मी तर छत्रीच नाही आणली, मी लवकरच निघते ऑफिस मधून, काय गरज आहे? बी अ सोल्युशन ओरिएंटेड, बी अ सोल्युशन ओरिएंटेड, ह्या गोष्टी कराव्याच लागतील। अशा त्याच्यामुळे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी क्रिएट करा, दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी बिलकुल नाही, तर तुमचं इम्प्रेशन चांगलं ठेवण्यासाठी, आणि तेच बेस्ट आहे, तेच तुम्हाला बेस्ट बेनिफिट करा। आणि ह्या गोष्टी वर्क करताना जास्त समजतात, पण मला असं वाटतं की माझ्याकडे जे मुलं आहेत ना, तर त्यांना कधीच कुठलाच प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, त्यांना सगळं माहिती पाहिजे, पुणे पाटीलच्या स्टुडंटला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे। त्याच्यामुळे आमचे इथले रिजेक्शन खूप कमी झाले। इंटरव्ह्यूमध्ये आमचे जे प्लेसमेंट शेड्यूल करतात त्यामध्ये रिजेक्शन कमी व्हायचं पहिलं कारण हेच की माहिती इथल्यामुळे की ही गोष्ट अशा वेळी करायची, आणि दॅट इज अ करेक्ट अप्रोच। खूप वेळा आपल्याला माहित नसतं, आपण युट्यूबवर जातो, बघतो कसं करायचं प्रिपरेशन, आदल्या दिवशी बघतो, त्यांनी काय होत नाही। ही लॉंग टर्म जर्नी आहे। एव्हरी सॅटर्डेला जे सेशन आहे इथे, त्याचा हाच एक पर्पज आहे की यू शुड अवेअर आउट ऑफ इट, यू शुड ह्या गोष्टी। तर एव्हरी सॅटर्डेला हे सेशन चालू असतात, जसं तुम्ही अटेंड करता, तुम्ही कन्स्टंटली अटेंड करा। एक 15 सेशन नंतर तुम्हाला कळेल की हा हे विश्व आहे, 15 सेशन नंतर ते रिपीट होईल, तोपर्यंत नवीन सेशन येतात। ठीक आहे, चालेल।
आजचं क्लिअर झालं सगळ्यांना? काय डाऊट क्वेरीज?